नमस्कार बंधू भगिनींनो, लोकनेते माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांची 29 एप्रिलला जयंती त्या निमित्ताने एक व्हिडिओ त्यांच्या जीवनचरित्रावरती यापूर्वीच मी माझ्या रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे। हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी त्यांच्या विचारांचा जागर घालण्यासाठी मुद्दाम होऊन आपण बनवतो आहोत। ही मोठी माणसं त्यांच्या जीवनामध्ये जे विचार देत असतात त्या विचारांचा जर आपण जागर केला आणि त्यानुसार जर मार्गक्रमण केलं तर आपल्याला देखील त्यांच्या जीवनातला एखादा कण एखादा क्षण निश्चितपणे जगता येऊ शकतो आणि आपल्याला देखील मोठं होण्यासाठीचा मार्ग मिळू शकतो। हाच प्रामाणिक उद्देश कुठल्याही मोठ्या माणसाच्या जन्मोत्सवाच्या किंवा पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतला पाहिजे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब यांचे जे विचार आहेत ते खरोखरच मी पूर्वीच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे पालापासून महालापर्यंत आणि गोधडीपासून गालीच्या पर्यंत घेऊन जाणारे हे अत्यंत महत्त्वाचे विचार, माणसाला सामान्य माणसापासून असामान्य बनवणारे त्यांचे हे विचार आहेत आणि त्या विचारांचा मागोवा काही मिनिटांमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला सुरुवातीलाच मी विनंती करतो की रामकृष्ण बदने हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल आपण सबस्क्राईब केला तर यापूर्वी मी कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड साहेबांच्या वरती देखील 2 व्हिडिओ 26 ऑक्टोबरला त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत। वेगवेगळ्या मोठ्या महापुरुषांच्या जीवनचरित्रावरचेच नव्हे तर अन्य असे 200 व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तर ते आपण ऐकावेत आणि त्याबद्दलच्या प्रतिक्रिया देखील आपण नोंदवाव्यात। हा व्हिडिओ देखील आपण शेवटपर्यंत ऐकावा अशा प्रकारची सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना मनपूर्वक आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि कर्मवीर किशनरावजी राठोड साहेबांच्या विचारांचे या ठिकाणी जागर घालण्याला सुरुवात करतो। पहिला विचार ते आपल्या नेहमीच्या भाषणामध्ये देत असायचे, ते म्हणजे हा की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये, मग ते शिक्षकांना उद्देशून असेल, मग ते विद्यार्थ्यांना असेल, पालकांना असेल, राजकारणामध्ये असेल, जिथे कुठे समाज व्यवस्थेमध्ये ते बोलत असायचे त्यावेळेला या ओळी त्यांच्या बोलण्यामध्ये संत उक्ती नेहमीच ऐकायला मिळायचे। ते म्हणायचे की आज आपण लोक बघतो की बोलतात एक, वागतात दुसरं, चालतात तिसरंच आणि नुसतंच बोलतात, बोलाचा भात बोलाचीच कडी, असं चाललेलं आहे या समाज व्यवस्थेमध्ये। हे बरोबर नाही आहे। तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या पद्धतीनं आपण आयुष्यामध्ये जसं बोलतो तसं चाललं पाहिजे, त्यालाच खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये किंमत आहे असं ते नेहमी म्हणायचे। केवळ म्हणायचे असं नाही तर ते आयुष्यभर त्याच पद्धतीचं जीवन जगत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जसं बोलले तशाच प्रकारे वागण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांनी विधान परिषदेमध्ये 12 वर्ष आमदार म्हणून काम केलं, सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजकारणामध्ये त्यांनी काम केलेलं मी आपल्याला सांगितलं। महत्त्वाचं त्यांच्या जीवनातला सर्वाधिक मला असं वाटतं की उल्लेखनीय कार्य जर कोणतं असेल तर ते शैक्षणिक कार्य आहे। मुखेडसारख्या नांदेड जिल्ह्यातल्या अत्यंत मागासलेल्या डोंगराळ दरीखोऱ्यामध्ये भटक्या विमुक्तांची आणि दलितांची, वंचितांची संख्या जास्त असणाऱ्या या तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था उभ्या करून त्यांनी जे शहाणे करून सोडावे सकळ जन, अनेकांना जो ज्ञानप्रकाश, ज्ञान सूर्य दाखवण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून केलं, मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे। केवळ त्यांनी संस्थाच उभ्या केल्या असं नाही तर त्या संस्थेमध्ये वेळोवेळी विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहून अनेक विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना शैक्षणिक महत्त्वाचे विचार देण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांचा महत्त्वपूर्ण विचार जो की खरं तर इतिहासानं नोंद घ्यावा असा जो विचार आहे तो म्हणजे शिक्षण हाच देव। त्यांनी शिक्षणाची जी व्याख्या केली ती अत्यंत समर्पक आणि जगावेगळी परंतु अत्यंत समर्पक अशा प्रकारची व्याख्या केली। ती असं म्हणाले, शिक्षण हाच देव, मी दुसरा देव मानत नाही आहे। ईश्वराचं रूपच जर काय असेल तर माझ्या लेखी ईश्वर हा मंदिरामध्ये नसून तो शिक्षणात आहे। शिक्षण हेच ईश्वराचं स्वरूप असून
तुम्हाला जर भक्तीच करायची असेल तर ते शिक्षकांना म्हणतात की तुम्ही विद्यार्थ्यांना मनातून शिकवा, हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. विद्यार्थ्यांना सांगतात तुम्हाला जर खऱ्या अर्थानं ईश्वराची पूजा किंवा भक्ती करायची असेल तर तुम्ही मनातून शिका, हीच खरी ईश्वराची भक्ती आहे. दुसरा ईश्वर इतरत्र धुंडाळण्याची किंवा शोधण्याची खऱ्या अर्थानं गरज नाही आहे. आता या 21व्या शतकामध्ये आपला उद्धार दुसरा कुठलाही ईश्वर येऊन करणार नाहीये, तर आपला उद्धार हे शिक्षणाच्या माध्यमातूनच होणार आहे. आणि म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, किंवा शिका संघटित व्हानी संघर्ष करा, हा मूलमंत्र आपण सगळ्यांनी अंतःकरणामध्ये जपला पाहिजे. आणि शिक्षणालाच देव मानून त्याचीच आराधना, त्याचीच पूजा, त्याचीच भक्ती केली पाहिजे. हा महत्त्वपूर्ण विचार कर्मवीर आपल्या आयुष्यामध्ये सतत सांगताना दिसतात, नव्हे ते आचरणात आणताना देखील आपण वेळोवेळी पाहिलेला आहे. ते म्हणत होते की जो शिक्षणाला चुकला तो खऱ्या जीवनाला मुकला. किती अत्यंत महत्त्वाचा विचार त्यांच्या सततच्या भाषणामध्ये असायचा की जो शिक्षणाला मुकला तो खऱ्या जीवनाला, जो शिक्षणाला चुकला तो खऱ्या जीवनाला मुकला, या प्रकारचा विचार ते नेहमी मांडत आलेले आहेत. ते असं नेहमी म्हणायचे त्यांच्या विचार मांडत असताना की माझ्या बंधू भगिनींनो, नशिबावरती कधीच विश्वास ठेवू नका, कारण या जगामध्ये नशीब नावाची गोष्ट नाही आहे. प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. नशिबापेक्षाही श्रेष्ठ काय असेल तर तुमचं प्रयत्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. सटवी वगैरे या ज्या काही सगळ्या कल्पना आहेत त्या थोतांड आहेत. या जगामध्ये सटवी कुणाचंच काही लिहित नसते, तर आपलं कर्तृत्व हेच आपलं चरित्र लिहित असतं. म्हणून सटवीवर नशिबावर विश्वास न ठेवता तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला पाहिजे ते प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, असा अत्यंत महत्त्वाचा विचार त्यांच्या नेहमीच्या बोलण्यातनं आपल्याला पाहायला मिळतो. ते नेहमी असं म्हणायचे की जे कोणतं काम करायचं असेल तर ते मनातून करा. मी माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही केलं ते मनातून केलं. राजकारण करायचं तर ते मनातूनच केलेलं आहे. शिक्षणातलं जे कार्य केलं ते मनातूनच केलेलं आहे. शेतीवर प्रेम केलं ते मनातूनच केलेलं आहे. आणि म्हणून शून्यातनं मला इथपर्यंत पोहोचता आलं. माणसाला मोठं व्हायचं असेल तर जे काही कोणतं काम करायचंय ते मनातून केलं पाहिजे. अशा प्रकारे अत्यंत तळमळीतनं, अत्यंत अंतःकरणातनं श्रोत्यांच्या समोर हा विचार ते मांडत असताना आपण नेहमीच पाहिलेला आहे. पुढे ते असं म्हणायचे की जिथून तुम्ही आलात, मोठे झाला आहात, त्या माणसांना कधीच विसरू नका. त्यांच्या भाषेमध्ये रांगडेपणा होता. ग्रामीण अस्सल बोली भाषा ते वापरत असायचे, परंतु बोलण्यामध्ये एक अंतःकरण मिसळलेलं असायचं. बोलण्यामध्ये एक प्रकारची तळमळ असायची. जैसे की संत म्हणाले की बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अत्यंत अंतःकरणातून ते बोलायचे. ते म्हणायचे की बाबा, जिथून तुम्ही मोठे झालात त्यांना विसरू नका. मग ते आपले आई वडील असतील, मग ते आपले शिक्षक असतील, मग ते समाजातले जे कोणी कुठल्याही क्षेत्रातले असो, ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे, जिथून आपण मोठे झालेले आहोत, त्या माणसांना आयुष्यामध्ये आपण कधीच विसरता कामा नये. या प्रकारचा विचार देखील ते मांडत असताना आपल्याला दिसून येतात. ते नेहमी बोलत असताना असं म्हणायचे की आपला खरा ग्रंथ जर कोणता असेल तर तो आहे संविधान, राज्यघटना. हाच आपला खरा ग्रंथ आहे. आणि म्हणून या ग्रंथाची पारायण आपण केली पाहिजे. या ग्रंथाचं वाचन आपण केलं पाहिजे. डोळ्यात तेल घालून या ग्रंथात सांगितलेले विचार आत्मसात केले पाहिजेत आणि त्यानुसार आपण वागलं पाहिजे. म्हणून या ग्रंथाला अत्यंत महत्त्वाचं स्थान द्या, असा विचार देखील संविधानाच्या संबंधानं ते मांडताना आपल्याला दिसून येतात. शिक्षणातून ज्ञानाचा भंडारा करा. तुम्हाला भंडाराच घालायचा असेल तर अन्नदान तर महत्त्वाचंच आहे. आपल्याला माहिती आहे की संस्कृतमध्ये म्हटलंय की अन्नदानम महादानम विद्या दानम परमतता अन्नेन क्षणिक तृप्ती याव जीविका तु विद्या. अन्नदानापेक्षाही ज्ञानदान महत्त्वाचं आहे, कारण अन्नदानानं काही क्षणापुरतीची भूक तृप्त होईल, परंतु ज्ञानदानामुळे जे काही आपली
ज्ञानाची भूक किंवा आयुष्यभराची जी काही भूक भागवण्याची जी क्षमता आपल्यामध्ये येते ती अन्नदानापेक्षा श्रेष्ठ आहे. हा विचार संस्कृतमधला त्यांनी वाचला होता, अभ्यासला होता की नाही मला माहीत नाही, परंतु त्यांच्या समाजात वावरत असतानाचं जे शहाणपण होतं त्या शहाणपणातनं ते नेहमी सांगत असायचे. कारण त्यांनी माणसं वाचलेली होती, त्यांनी परिस्थिती वाचलेली होती, समाज वाचलेला होता ग्रंथांच्यापेक्षाही. आणि म्हणून त्यांनी नेहमी बोलत असताना सांगत असायचे की जर भंडाराच घालायचा असेल तर ज्ञानाचा भंडारा घाला. ज्ञानदाना, तुम्हाला मंदिरच उभी करायची असतील तर ज्ञानदानाची मंदिरं उभी करा. आपण गावोगावी या देवीचं या देवाचं अशी वेगवेगळी मंदिरं उभी करतो, परंतु खऱ्या अर्थानं बहुजनांचा उद्धार जर करायचा असेल तर ज्ञानाची मंदिरं उभी केली पाहिजेत. भंडारा घालायचा असेल तर ज्ञानदानाचा भंडारा घातला पाहिजे. आणि पुढे ते म्हणतात बकऱ्याचा बळी देण्यापेक्षा तुम्ही अंधश्रद्धेचा बळी द्या. कशाचा बळी दिला पाहिजे आपण, तर अंधश्रद्धेचा बळी द्या. बकऱ्याचा बळी दिल्यानं काहीही होत नाही, एक जीव जातो. अंधश्रद्धेचा बळी दिलात तर तुमचं अज्ञान संपतं. तुम्ही जे काही नको त्या ठिकाणी धन खर्च करणार आहे त्याच्यातनं तुम्ही वाचले जाऊ शकता आणि खऱ्या अर्थानं तुम्ही ज्ञानी बनू शकता, तुम्ही समृद्ध बनू शकता. यासाठी बळी द्यायचा असेल तर बकऱ्याचा नको, अंधश्रद्धेचा बळी द्या. हाही विचार, अनमोल विचार ते आपल्या नेहमी भाषणातनं सांगताना आपल्याला दिसून येतात. ते म्हणायचे की मला जर कोणी विचारलं की या जगामध्ये सगळ्यात पवित्र काय आहे, मला जर कोणी विचारलं की या जगामध्ये सगळ्यात पवित्र काय आहे, तर मी म्हणेन की या जगामध्ये सगळ्यात पवित्र जर काय असेल तर ते शिक्षण आहे. शिक्षणा इतकं पवित्र या जगामध्ये दुसरं काहीही नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा विचार या शिक्षणाच्या संबंधानं ते मांडत असताना आपल्याला दिसून येते. ते नेहमी म्हणायचे की आयुष्यामध्ये संधी काही पुन्हा पुन्हा येत नाही आहे, काही एकदाच कधीतरी संधी येते. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. माणसाचं आयुष्य काही पुन्हा पुन्हा येत नाहीये. माणसाचं आयुष्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, माणसाचा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. एका अर्थानं त्या निर्मिकानं आपल्याला दिलेली संधी आहे. या संधीचं सोनं करा, कारण एकदा माणसाचं जीवन संपून गेलं, मातीत मिसळलं की पुन्हा मी काही करतो म्हटलं तरी मला करता येत नाहीये. जोपर्यंत तुम्हाला हे जीवन आहे, आयुष्य आहे, तोपर्यंत तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे, भरीव काम केलं पाहिजे, ज्यामुळे तुमच्या जाण्याच्या नंतर देखील लोकांनी तुमची आठवण ठेवली पाहिजे. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा विचार देखील ते त्यांच्या भाषणातनं मांडत असताना आपल्याला दिसून येतात. अत्यंत महत्त्वाचा आणखीन एक विचार ते म्हणायचे की मी श्रीमंतांना अजिबात घाबरत नाही, मला भीती गरिबांची वाटते. कारण गरीब माणसं हे नीतिमत्तेनं खऱ्या अर्थानं श्रीमंत असतात. गरीब माणसांच्या बद्दलची मला भीती वाटते. श्रीमंत माणसांची यासाठी भीती वाटत नाही कारण श्रीमंतांनी जी काही श्रीमंती कमावली असते त्यामध्ये बराच अंश अवैध मार्गाचा असतो आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचं कौतुक मला कधीच वाटत नाही आणि त्याची भीती मला वाटत नाही. मला गरिबांची भीती वाटते. अशा प्रकारचा विचारही ते मांडताना आपण बघितलेले आहेत. माझ्या लेखी माणसानं किती पैसा कमावला, किती बंगले बांधले, यापेक्षा तो माणूस किती गरिबांच्या कामी आला हे महत्त्वाचं आहे. किती महत्त्वाचा विचार त्यांनी मांडलेला आहे. एखाद्या माणसाने किती पैसे कमावलेत, एखाद्या माणसाने किती बंगले उभे केलेले आहेत, किती त्यानं बाकी काही गोष्टी भौतिक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, याला मी महत्त्व देत नाही आहे. मला कुठल्या माणसाचं महत्त्व जास्त वाटतं, त्या माणसाचं महत्त्व मला जास्त वाटतं की त्या माणसानं आयुष्यामध्ये गरिबांच्या जीवनामध्ये उन्नती आणण्यासाठी किती मोठं काम केलेलं आहे. त्यानं जर गरिबांचं जीवन उन्नत करण्यासाठी जास्तीचं काम केलं असेल तर माझ्या लेखी तोच खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे. असा विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. पुढे म्हणजे ते म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ही जी संत तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये साधूची व्याख्या सांगितली तशाच पद्धतीचं विचार त्यांना या माध्यमातून आपल्यासमोर मांडायचा, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते नेहमी म्हणायचे की समाजामध्ये सतत भ्रष्टाचार वाढलाय, जो तो उठतो की म्हणतो की भ्रष्टाचार झालाय. त्यांनी एकदा सांगितलं की म्हणाले मी विधान परिषदेमध्ये असताना त्या परिषदेमध्ये सगळेजण उठून भ्रष्टाचाराची चर्चा करायला लागले, भ्रष्टाचाराच्या बद्दल बोलायला लागले आणि मग मला राहवलं नाही. माझी जेव्हा बोलण्याची पाळी आली तेव्हा टिळक कोणीतरी
सभापती होते आणि मी म्हणालो की टिळक साहेब सगळेच जण म्हणतात भ्रष्टाचार वाढलाय, भ्रष्टाचार वाढलाय, मग शेवटी भ्रष्टाचार करतं तरी कोण? म्हणजे सगळेच जणांनी म्हणायचं हे झालं, वाढलंय आणि मग मला काही कळत नाही म्हणायचे की नेमकं हे सगळे लोक बोलतात आणि मग नेमकं भ्रष्टाचार करत नाही असं कोण आहे? सगळेच करतात आणि सगळेच भ्रष्टाचार नको म्हणतात, बोलतात एक आणि वागतात दुसरं. याचं मला फार दुःख होतं, याच्या मला वेदना होतात, असं देखील ते सतत बोलत असताना म्हणायचे. पुढे ते म्हणतात की कष्टाच्या व मेहनतीच्या भाकरीची चव ही अमृतासारखी गोड असते. कष्टाच्या आणि मेहनतीची जी भाकर आहे ती तुम्ही खाऊन बघा, त्या भाकरीला अमृतासारखी गोडी आहे, परंतु ती खाल्ल्यानं आपल्याला समाधानाची झोप देखील येते. पण भ्रष्ट मार्गाने मिळवलेलं पंचपक्वान्न जरी असलं तरी ते कडू आहे, ते विष आहे आणि म्हणून त्याचं मला काहीही कौतुक वाटत नाही. मला कष्टाची भाकरी आणि मेहनतीची भाकरी ही श्रेष्ठ वाटते. आपण नेहमी कष्टाची आणि मेहनतीचीच भाकर खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अवैध मार्गानं पंचपक्वान्न मिळवण्याच्या भानगडीत आपण कधीही पडता कामा नये, असाही विचार ते नेहमी मांडत आलेले आपल्याला दिसून येतात. ते म्हणायचे की श्रमातून मिळालेला पैसा व प्रतिष्ठा ही चिरंतन टिकणारी आहे. श्रमातून मिळवलेला पैसा असेल किंवा प्रतिष्ठा असेल ती कधीही संपत नाही आहे, ती चिरंतन टिकणारी आहे, तिला क्षय नाही आहे. परंतु जर तुम्ही श्रम न करता चुकीच्या मार्गानं पद मिळवलं असेल, पैसा मिळवला असेल, प्रतिष्ठा मिळवली असेल तर ती जास्त काळ टिकत नाही आहे. आणि म्हणून आपण श्रमाच्या आणि मेहनतीच्या मार्गानंच या सगळ्या गोष्टी मिळवल्या पाहिजेत, असा देखील त्यांचा विचार ते सतत मांडत असताना आपल्याला दिसून येतात. ते नेहमी म्हणायचे की झोपण्यापूर्वी आपण डोळे बंद करून विचार केला पाहिजे की आज दिवसभरात मी जे जे काही केलंय ते कोणत्या मार्गाने मी आज वागलेलो आहे, मग ते पैसा कमवण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि मग तुम्हाला आपोआप उत्तर दररोज मिळेल की आज आपण चांगल्या मार्गानं वागलोय की वाईट मार्गानं वागलोय, याचं उत्तर तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही आहे. नेहमी ते विद्यार्थ्यांना बोलताना म्हणायचे की विद्यार्थ्यांनो, तुम्ही मोहोळ्याच्या माशांप्रमाणे राहायला शिकलं पाहिजे. ते नेहमी उदाहरण द्यायचे आणि मग त्यामध्ये एकदा मोहोळ कसं उठलं, ते कसं आमच्या मागं लागलं, मग आम्हाला ते विहिरीमध्ये कसं बुडून बसावं लागलं, तरी आम्ही डोकं वर काढलं की त्या माशा आम्हाला पटापट चावायच्या. आणि त्याच्यातनं माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या मोहोळाच्या माशा जिथं जिथं मकरंद म्हणजे काय दिसतो, सुगंध दिसतो, मकरंद दिसतो, तिथला तो सुगंध किंवा तिथला मध गोळा करण्याचं काम करतात. तसं विद्यार्थ्यांनी देखील जिथं जिथं ज्ञान मिळेल ते ज्ञान वेचण्याचा त्या मधमाशांप्रमाणे प्रयत्न केला पाहिजे. मधमाशांच्या मध्ये ती किती एकता असते, एकजूट असतात, तसं आपण देखील प्रत्येक वेळेला एकजुटीने राहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मधमाशा जशा संकटाच्या काळामध्ये सगळ्या तुटून पडतात एकीनं, तसं आपण देखील संकटाच्या कालावधीमध्ये एकत्र येऊन त्या संकटाचा सामना केला पाहिजे. म्हणून तुम्ही मधमाशांसारखं जीवन जगा, या प्रकारचं अत्यंत समर्पक आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना पटेल अशा प्रकारचा विचार या उदाहरणातनं ते नेहमी देत आलेले दिसून येतात. त्यांनी नेहमीच भाषणामध्ये सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, माझी प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या संस्थेतनं एखादा तरी विद्यार्थी कलेक्टर व्हावा, मोठ्या पदावरती जावा, हे माझं स्वप्न आहे. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कसोशीनं प्रयत्न करावेत, अशा प्रकारची विनंती वजा ते त्यांच्या मार्गदर्शनामधनं अपेक्षा करताना देखील दिसून येतात. आणि तदनंतर मग विद्यानिकेतन आणि 2-4 ठिकाणातनं मोठ्या मोठ्या पदावरती मुलं गेली आणि त्याच्या सत्काराला साहेब स्वतः उपस्थित राहून त्याचं कोड कौतुक केलेलं देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते असं म्हणायचे की असं समजू नका की काय होतंय नाही केलं तर, सरकारचा पैसा वाया गेला तर, असं समजू नका. हा जो पैसा आपल्यावर खर्च होतोय तो सरकारचा पैसा म्हणजे कुणाचा पैसा आहे, तर गरीब माणसाच्या त्या टॅक्समधून आलेला पैसा आहे. गोरगरिबाच्या खिशातला पैसा आपल्यावरती सरकार खर्च करते, त्यामुळे या पैशाचा सदुपयोग झाला पाहिजे. या पैशाची प्रामाणिकपणे आपल्याला
परतफेड करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे। अशा प्रकारचं आव्हान देखील ते आपल्या भाषणातनं सांगायचे की गरिबाच्या खिशातल्या पैशाचा किंमत लक्षात घेऊन तुम्ही काम केलं पाहिजे। तुम्ही घड्याळाच्या काट्याकडे बघून कधीच काम करता कामा नये, शिक्षकांना प्राध्यापकांना ते म्हणायचे। घड्याळाच्या काट्याकडे बघून काम करू नका, किंवा ती बेल घंटीच्या आवाजाकडे लक्ष ठेवून देखील तुम्ही राहू नका। तर बेभान होऊन या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करा, निश्चित तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही। अशा प्रकारचा विचार देखील ते आपल्या भाषणामध्ये सांगत आलेले आहेत। वेळापत्रक डोळ्यासमोर ठेवून काम करू नका, तर जीव ओतून काम करा, असा विचार ते आपल्या विचारांच्या मध्ये मांडत गेलेले आहेत। प्रत्येक पिढी ही राष्ट्राची ठेव आहे। प्रत्येक पिढी जी काही शिकायला आलेली आहे ती भविष्यातली राष्ट्राची ठेव आहे। आश्रमशाळेत शिकणारी मुलं, कारण आश्रमशाळेत चळवळीमध्ये खूप त्यांनी मोठं काम केलं। वेळोवेळी आश्रमशाळेतल्या मुलांशी, आश्रमशाळेतल्या शिक्षकांशी विविध परिषदांच्या मध्ये त्यांची भाषणं व्हायची, आणि त्यावेळेला ते नेहमी सांगायचे की आश्रमशाळा शिकणारी मुलं ही बँकेत असलेली फिक्स डिपॉझिट आहेत, आणि या डिपॉझिटला आपल्याला कसं आणखीन जास्त समृद्ध करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। एक ते सांगायचे की खरं तर खूप अडचणीतनं आम्ही ह्या शाळा उभा केलेल्या आहेत। एक काळ असा होता की आम्ही फाशी पारद्यांच्या मुलांना त्यांच्या वस्तीवर जाऊन शिकवायसाठी आणायला जायचो, तर त्या जमातीतल्या लोकांच्या मध्ये एवढं अज्ञान होतं शिक्षणाच्या बद्दल, आमचे गुरुजी लोक त्या तिथल्या फाशी पारद्यांच्या वस्तीवर जाऊन मुलांना घेऊन यायला गेले, तर तिथल्या लोकांनी आमच्या गुरुजींनाच बांधून टाकलं। एवढं अज्ञान समाजामध्ये आहे, परंतु आम्ही काम सोडलं नाही, त्या मुलांना आम्ही शिकवत राहिलो, आणि त्याच्यातूनच डॉक्टर अशिलाक्ष शिंदेसारखी आणि विद्यानिकेतनमध्ये अनेक अशीच घिसाडी समाजातली, वासुदेव समाजातली असेल, फाशी पारधी समाजातली असतील, बरीचशी मुलं शिकून मोठ्या पदावरती गेलेली आम्हाला पाहायला मिळाली। आणि म्हणून असे संकट जरी आले तरी काम करणं सोडू नका, असं ते सांगत असायचे। फाशी पारधी, कैकाडी, मसनजोगी, वडार, वासुदेव या भटक्या जमातीतल्या लोकांना आयुष्यामध्ये उभं करण्याचं काम, प्रामाणिक काम आपण करावं, अशा प्रकारचा विचार देखील ते मांडताना दिसून येतात। त्यांच्या विचारांच्या मध्ये मुलींच्या शिक्षणाला अत्याधिक महत्त्व ते सतत देत आलेले आपल्याला दिसून येतात। ते मुलींना आवर्जून सांगायचे की तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षणाशिवाय तुमचा खऱ्या अर्थानं उद्धार होऊ शकणार नाहीये। तुमचा उद्धार जर कोण करणार असेल तर ते शिक्षणच करणार आहे। आज मुली कुठल्याच क्षेत्रामध्ये मागे नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत, आणि म्हणून मुलींनी लवकर लग्न किंवा शिक्षण अर्धवट सोडणं घरकाम म्हणून कारणं सांगून घरी बसू नका, तर तुम्ही शिका शिका शिका, अशा प्रकारचं आवाहन ते आपल्या मुलींना मार्गदर्शन करताना करत आलेले आहेत। गरिबीला आणि कष्टाला कधीच शरण जायचं नाही आहे। गरिबी आहे म्हणून त्या ठिकाणी आता मी कसं करू, अशा प्रकारचं गरिबीला शरण जाऊ नका। कष्टाला देखील मला होत नाही, माझ्यानं होत नाही, मी कसं करू, अशा प्रकारचा नकारात्मक विचारही मनात आणू नका। गरिबीवर आणि कष्टाच्या माध्यमातून मात करा, तुम्हाला देखील मोठं व्हायला वेळ लागणार नाही, हा विचार प्रकर्षानं त्यांच्या भाषणांच्या मध्ये आपल्याला दिसून येतो। त्यांच्याकडे नेहमी एक त्यांच्या तोंडून शब्द यायचे की मोले घातिले रडाया ना आसू ना माया। संतांचं वचन आहे, ते असं म्हणाले की उगी शिकवायचं म्हणून शिकवायचं, शिकायचं म्हणून शिकायचं, मन नसताना काम करणं म्हणजेच मोले घातिले रडायला, असं करू नका। जे काही काम करायचंय ते मनातनं करायचंय। अशा पद्धतीनं पैसे घेऊन जसं रडायला माणसं लावली की त्या पैशापुरतंच माणसं रडतात, तसं पैशापुरतं काम करू नका। तर मला काहीतरी या समाजामध्ये परिवर्तन घडवायचंय, मलाही हा जो जन्म दिलेला आहे काहीतरी वेगळं करून जायचंय, असा विचार करून काम करा, असं त्यांना यामधनं सतत सांगायचं असायचं। आणि त्यांचा हा विचार देखील अत्यंत महत्त्वाचा होता। ते म्हणायचे की आश्रमशाळेची तपासणी झाली म्हणजे घाबरण्याचं कारण नाही आहे। तपासणीच्या पाठीमागची भूमिका आश्रमशाळांच्या मध्ये काही सुधारणा व्हावी, हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आपण आपली सामाजिक बांधिलकी जर लक्षात घेऊन काम केलं तर अशा तपासणींना भ्यायचं काही कारण नाही आहे।
खऱ्या अर्थानं माणूस कशानं मोठा होतो असं जर मला कोणी विचारलं तर मी प्रामाणिकपणे सांगेन की माणूस हा पैशानं मोठा होत नाही आहे, माणूस हा बंगल्यांनी मोठा होत नाही आहे, माणूस हा गाड्यांनी मोठा होत नाही आहे, माणूस विचारानं आणि ज्ञानानंच मोठा बनतो. महात्मा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राष्ट्रसंत गाडगे महाराजांसारखे असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, संत तुकाराम असतील, यांची ती उदाहरणं द्यायचे. ही जी सगळी माणसं मोठी झाली कशामुळे मोठी झाली? विचारांच्यामुळं मोठी झाली, ज्ञानांच्यामुळं मोठी झालेली आहेत. आणि म्हणून तुम्ही देखील ज्ञानावर प्रेम करा, विचारांच्या वरती प्रेम करा. हा विचार प्रामुख्यानं त्यांच्या भाषणाचा सूर होता किंवा धागा होता, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती कोण असं जर मला कोणी विचारलं तर कर्मवीर म्हणतात की शिक्षक हाच जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे असं मी ठामपणे सांगेन. कारण शिक्षका इतका मला या जगामध्ये कोणीच मोठा वाटत नाही आहे. कारण राष्ट्र घडवण्याचं काम शिक्षक करतो. शिक्षकानं जर मनावर घेतलं तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं तुम्ही शिक्षक फार मोठी आहात, फार महत्त्वाचे आहात, फार आदरणीय आहात, फार पवित्र क्षेत्रात काम करणारे आहात. आणि म्हणून तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये सतत आदर वाटतो. असं शिक्षकांना प्रोत्साहन देत असताना किंवा शिक्षकाचं खरं महत्त्व विशद करताना हा विचार ते सदोदित मांडत आलेले आपल्याला दिसून येतात. ते म्हणतात की शिक्षकांनी मंदिरात जावं का? तर मला असं वाटतं की शिक्षक मंदिरात नाही गेले तरी चालतं. देवाचं नाव घ्यावं का? नाही घेतलं तरी चालतं. तीर्थक्षेत्राला जावं का? नाही गेलं तरी चालतं. परंतु या सगळ्यांच्या पेक्षा शिक्षकानं काय करावं तर ज्ञान मंदिरामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना घडवणं याच्या इतकं मोठं पुण्य दुसरं कुठलंच नाही आहे. या बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा या गोष्टीला आपण महत्त्व द्यावं असं त्यांचं सततचं म्हणणं होतं. कुठल्याही राष्ट्राची उंची ही त्यातील शिक्षकावर अवलंबून आहे. त्या देशातले शिक्षक किती ज्ञानी आहेत, त्या देशातले शिक्षक किती त्यागी आहेत, त्या देशातले शिक्षक किती चारित्र्यवान आहेत, त्या देशातले शिक्षक हे किती तळमळीनं विद्यार्थ्यांना घडवतात, यावरती त्या देशाची उंची अवलंबून आहे. असंही शिक्षकाच्या संबंधांचा विचार त्यांनी मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून ते म्हणतात की आपण नेहमी विद्यार्थ्यांना आपली मुलं समजलं पाहिजे, त्यांना दत्तक घ्या. आपल्या मुलांना घडवण्यासाठी जितकी आपली तळमळ असते, आपला मुलगा मोठा व्हावा म्हणून जे आपण कष्ट घेतो तितके कष्ट आपल्या विश्वासावर आपल्या शाळेत महाविद्यालयात पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या बद्दल देखील का घेऊ नयेत? ही तर गरिबाची मुलं आहेत, वंचितांची मुलं आहेत, पीडितांची मुलं आहेत, ज्यांना कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाही आहेत. अशा मुलांना दत्तक घ्या, त्यांना तुमच्या पद्धतीनं जी काही मदत करता येईल ते करा आणि शिक्षणामध्ये तुमच्या मुलांच्या इतकंच तळमळीनं उच्च बनवण्याचा काम करा. असा विचार ते आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडताना आपल्याला दिसून येतात. मोहोळाच्या माशाचा बद्दलचं उदाहरण यापूर्वीच मी आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि ते म्हणायचे की राष्ट्राला आपण महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे, राष्ट्रविरोधी कुठल्याच प्रकारचं काम घडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असंही ते आपल्याला सांगतात. आणि ते सतत ग्रामीण भागातले उदाहरणं, कारण ही सगळी शेतकऱ्यांची मुलं असल्यामुळे द्यायचे. ते म्हणायचे की तुम्हाला माहिती आहे की एखाद्या गाईला दूध काढण्यापूर्वी वासरू सोडलं की ते वासरू काय करतं तर त्या गाईला ढुसण्या देतं आणि दूध प्राशन करतं. तसं तुम्ही देखील शिक्षकांना ढुसण्या द्या आणि त्यांच्याकडनं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, त्यांना ज्ञानाचा पाना फोडण्यासाठी प्रयत्न करा. अशा प्रकारचा देखील ते नेहमी उदाहरण देऊन विचार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. मुलींनो, तुम्ही वटसावित्रीची पूजा करू नका. त्यापेक्षा आपली खरी देवता जर कोण असेल तर ती माई सावित्रीबाई फुले आहेत, ज्यांच्यामुळं आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान सूर्य पाहता आलेला आहे. तिने तर आपल्या अंगावरती शेणखडे झेललेत. ही स्मरण सतत ठेवा आणि हे स्मरण डोळ्यासमोर ठेवून, आपल्या आईवडिलांची गरिबी डोळ्यासमोर ठेवून, अडचणी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही शिका. तुम्हाला मोठं व्हायला वेळ लागणार नाही. अशा प्रकारचा विचार देखील कर्मवीर मांडताना आपल्याला दिसून येतात. पालकांना ते विनंती करायचे की माझ्या पालकांना सांगायचं आहे की मुलांना शिकवण्यासाठी जेवढी तुम्ही तळमळ करता तेवढीच तळमळ
मुलींना शिकवण्यासाठी देखील केली पाहिजे. मुलगी आहे म्हणून तिला काय जास्तीचं शिकवायचं आहे, मुलगी आहे तिला घरकामाला महत्त्वाचं आहे, शेतकाम तिच्याकडनं करून घ्यायचं आहे, तिचं लग्न लवकर करून टाकायचं आहे, उच्च शिक्षण तिला कशाला द्यायचं आहे, असा दुजाभाव किंवा असा विचार मुलगा आणि मुलगी भेदभावाचा करू नका. आज मुली मोठ्या मोठ्या क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदावरती जाताना दिसत आहेत, मुलीच खऱ्या अर्थानं मनातून शिक्षण घेताना दिसत आहेत. तेव्हा पालकांनी मुलीच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये अशा प्रकारचा विचार देखील त्यांच्या भाषणांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पालक हे शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, पण दुर्दैव हे आहे की हे पालक एरवी मुलाच्या प्रगतीबद्दल कधीच शाळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये येताना दिसत नाही आहेत. ते दिसतात परीक्षेच्या कालावधीमध्ये. तर मला आपल्याला म्हणायचं आहे की परीक्षेच्या कालावधीमध्ये तुम्ही विद्यालयात यायची गरज नाही आहे. तुम्ही नेहमी वर्षभरात आपला मुलगा महाविद्यालयात येतो की नाही, शाळेत येतो की नाही हे पाहण्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी आणि आपल्यालाही काही शाळेत सहवास लाभला तर तोही महत्त्वाचा आहे. यासाठी तुम्ही शाळेत आलं पाहिजे आणि मुलाच्या प्रगतीसाठी जागरूक असलं पाहिजे. जसं की बाबासाहेब आंबेडकरांचे पालक जागरूक होते म्हणून बाबासाहेब घडले, तसं तुम्ही देखील जागरूक राहा असा विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ते म्हणतात, जिद्द ठेवा, जागा जागा जागा, शिक्षणासाठी जागा, पेटून उठा. पेटून उठल्याशिवाय आपल्याला काहीही प्राप्त करता येत नाही आहे आणि म्हणून आपण पेटून उठलं पाहिजे. पुढे ते सांगतात की बेईमानी कराल तर लयाला जायल. एक गोष्ट लक्षात घ्या की बेईमानी करणारा माणूस कधीच मोठा होत नाही आहे. त्यांच्या भाषेत अत्यंत चपखलपणे ते सांगायचे की बेईमानी कराल तर लयाला जाल, म्हणजे संपून जाल असं त्यांना म्हणायचं. आणि म्हणून बेईमानी आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे तुम्ही काम करत असाल तिथं बेईमानी करू नका असं ते म्हणत असायचे. जीवनामध्ये शिस्त ठेवा, चिंतन करायला शिका असंही त्यांचं म्हणणं होतं. ग्रामीण भाग किंवा खेडे हीच आपली ग्रामगीता आहे. ग्रामगीता जी संत तुकडोजी महाराजांनी सांगितली ना, आपल्यासाठी ग्रामीण भाग किंवा खेड हीच ग्रामगीता आहे. आणि मला असं वाटतं ते म्हणतात की शेती हीच भगवद्गीता आहे. बघा कशी वेगळ्या पद्धतीची व्याख्या आणि किती समर्पक व्याख्या ते करतात. काय ग्रामीण भाग आणि खेड हीच ग्रामगीता आहे आणि शेती हीच भगवद्गीता आहे. अशा प्रकारे खेड्याला आणि शेतीला त्यांनी आपल्या विचारांच्या मध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपल्या माणसांच्यावरती आपण प्रेम केलं पाहिजे, परंतु आपण आपल्याच माणसांना विसरून जातो आणि नको त्या माणसांच्या पाठीमागे लागतो. म्हणून तुकाराम महाराज म्हटलं, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. म्हणून आपल्याजवळ असणाऱ्या माणसांना आपण न विसरता आपली माणसं मोठी झाली पाहिजेत, आपल्या माणसांचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे, आपल्या माणसांची गुणं आपण शोधली पाहिजेत. अशा प्रकारचं आव्हान ते त्यांच्या विचारांच्या मध्ये करतानाही आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या जवळच देव आहे, तो माणसात आहे, तो माणसांचा सेवेमध्ये आहे, कष्टात आहे. तेव्हा देवाला अन्यत्र शोधण्याची गरज नाही आहे. देव कुठं आहे? माणसात आहे, कष्टामध्ये आहे, माणसाच्या सेवेमध्ये आहे. म्हणून देवच शोधायचा असेल तर माणसाच्या सेवेमध्ये शोधा, कष्टामध्ये शोधा असा प्रकारचा विचारही ते सांगताना दिसून येतात. शेती हीच आमची आई आहे. देशाची आई कोण आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन की देशाची आई ही शेती आहे. कारण या काळ्या आईच्या दानतेवरच आपण सगळे जगतो आहोत. तेव्हा या शेतीला आपण किती जरी आयुष्यात मोठे झालो तरी कधीच विसरायचं नाही. म्हणून मी देखील विधान परिषदेत आमदार असताना मुंबईहून घरी आलो की पहिल्यांदा मी काय करायचं, तर आल्याबरोबर मी शेतीमध्ये जाऊन शेतीची सेवा करायचा असायचा. तसं तुम्ही देखील शेतीवरती प्रेम करा असाही विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. ते म्हणायचे की चारित्र्यवान नेतृत्वाच्या पाठीमागे राहा. जी माणसं बोलतात तसे चालतात, जी माणसं गरिबाच्या वंचितांच्या उन्नतीसाठी योजना आणतात, त्यांच्याशी प्रामाणिक राहतात, अशाच माणसांच्या पाठीमागे तुम्ही राहिलं पाहिजे. जे बोलतात एक, चालतात एक, बोलाचीच भात बोलाचीच कढी आणि गोरगरिबांना लुटतात, अशा लोकांच्या पाठीमागं तुम्ही आयुष्यात कधीच राहू नका असं परखड मत ते मांडत असायचे. कारण त्यांच्या जीवनामध्ये तशा प्रकारचं जीवन ते जगलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणतात की वर्तमान काळामध्ये विचारवंतांनी आपले विचार वाणीतच बंद न ठेवता
त्याला कृतीतून उतरविण्याचं काम केलं पाहिजे. बरेच विचारवंत विचार मोठे मोठे मांडतात फक्त बोलण्यापुरते, पण ते कृतीत उतरवित नाही आहेत आणि म्हणून समाजामध्ये आता वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मला विचारवंतांना विनंती करायची आहे की त्यांनी ते विचार केवळ वाणीतच बंदिस्त न ठेवता ते कृतीत उतरविण्याचं प्रामाणिक काम करावं, अशा प्रकारचं आवाहन ते विचारवंतांना करताना दिसून येतात. आणि जर असं नाही केलं विचारवंतांनी आणि वर्तमान परिस्थिती जशी बिघडत चाललेली आहे तशीच जर बिघडत राहिली तर या देशाचं भविष्य चिंता करण्यासारखं बनेल. यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी आपण वेळी जागं झालं पाहिजे, असाही विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. आज शैक्षणिक समस्यांच्या वरती सारेच लोक बोलताना दिसतात, पण यावरचा उपाय कृतीतून करताना मात्र लोक दिसत नाही आहेत. याची मला चिंताही वाटते आणि खंतही वाटते, असंही ते बोलून गेलेले आपल्याला दिसून येतात. मला असं वाटतं की आता विचारवंतांनी आपले घर आपणच स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला पाहिजे आणि समाजामध्ये जी घाण साचत चाललेली आहे विचारांच्या संबंधानं, चुकीच्या कृतीच्या संबंधानं, तर ती घाण साफ करण्याचं काम शिक्षक आणि विचारवंत करू शकतात, चांगले राजकारणी करू शकतात. तर या सगळ्यांनी आता पेटून उठून ही समाजात पसरत चाललेली घाण साफ करण्याचं काम करावं, असंही आवाहन त्यांच्या विचारातून होत असताना आपल्याला दिसून येतं. मी आपल्याला असं म्हणेन की या ज्या आपण उभी केलेल्या संस्था आहेत त्यांना संस्था म्हणू नका. काय म्हणायचे ते? त्यांना संस्था म्हणू नका, तर ज्ञान मंदिर म्हणा. काय म्हणा त्याला? ज्ञान मंदिर म्हणा, विद्येचं मंदिर म्हणा. कारण याच मंदिरामध्ये वडार आहे, घिसाडी आहे, पारधी आहे, वासुदेवाची आहेत, वंचित दलितांची मुलं शिकणार आहेत, मोठी होणार आहेत आणि त्यांच्या जीवनाला विद्या प्राप्त केल्यामुळं खऱ्या अर्थाने पावित्र्य येणार आहे. त्यासाठी यांना तुम्ही संस्था न म्हणता ज्ञान मंदिर म्हणण्याचं काम, विद्येचं मंदिर म्हणण्याचं काम करा. आणि मंदिर म्हटलं की तिथं मंगलमयता, दिव्यता आणि रमणीयता असते, पावित्र्य असतं. तेच पावित्र्य डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करावं, अशा प्रकारचे विचार ते मांडताना आपल्याला दिसून येतात. ते म्हणतात की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज हेच आपल्या खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहेत, आपले आदर्श आहेत. यांचे आदर्श आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नका. त्यांच्याच मार्गावरून चालण्याचा निश्चय करा. असं जर केलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याच प्रकारची कमतरता भासणार नाही आहे आणि तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझी हमी आहे, असं सतत ते सांगताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून त्यांचे हे जे काही मी त्यांच्याबद्दलचे किती जरी विचार आपल्यासमोर मांडत राहिलो तरी ते कमीच आहेत. आणि म्हणूनच त्यांचे हे सगळे विचार पाहिल्याच्या नंतर कर्मवीर 7वीपर्यंत जरी शिकलेले असले तरी त्यांचे विचार मला असं वाटतं की जगातल्या श्रेष्ठातल्या श्रेष्ठ विद्यापीठातल्या एखाद्या पदवीधराला, उच्च पदवी प्राप्त केलेल्या माणसांनाही जमणार नाहीत. इतके अत्यंत समर्पक विचार, अंतःकरणातून सांगितलेले विचार, स्वतः कृतीतून आचरलेले विचार त्यांनी आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि समाजाच्या समोर ठेवले. आणि म्हणून त्या विचारानं प्रेरित होऊन नांदेड जिल्ह्यातील आणि जिथं जिथं ते गेले मराठवाड्यातील जनता खऱ्या अर्थानं प्रेरित झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं एक भाषण जर आम्ही ऐकलं तर आम्हाला निश्चितपणे 100 हत्तीचं बळ मिळायचं. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्या भाषणातनं त्यांची पोटतिडक, त्यांची ती उदाहरणं ऐकल्याच्या नंतर आम्ही सगळे अंतर्मुख व्हायचो आणि काम करण्याची प्रेरणा निश्चितपणे त्यांच्या विचारातनं प्राप्त होत आलेली आहे. आणि त्यांनी देखील कधीही विद्यार्थी शिक्षकांच्या समोर जाण्यासाठी टाळलेलं नाही आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर खेड्यात असो, रात्रीला कुठे मी प्राचार्य असताना जनजागरण मोहीम असा एक उपक्रम खेडोपाडी आम्ही राबवलेला होता. तर रात्री 8 वाजता तो खेड्यामध्ये सुरू व्हायचा. तर आवर्जून त्या उपक्रमासाठी साहेब यायचे आणि ग्रामस्थांना आवर्जून बोलायचे. ते इथपर्यंत म्हणायचे की बदने हा चांगला उपक्रम आहे, तुम्ही राबवा, आम्ही प्रत्येक गावात यायला तयार आहे. आणि हे दोघंही बंधू अनेक गावांच्या मध्ये गोविंदरावजी राठोड साहेब आणि किशनरावजी राठोड साहेब त्यावेळेला उपस्थित झालेले आहेत. ते नेहमी म्हणायचे की वर्गातल्या मुलांना शिकवण्यापुरतं तुम्ही काम करू नका, तर गावात जा
त्या मुलाची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याच्याकडे शेती किती आहे, त्याचे आईवडील काय करतात, त्याच्या समस्या कोणत्या आहेत त्या जाणून घ्या आणि त्या समस्या आपल्याला कशा सोडवता येतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. कारण आपल्याकडे शिकायला येणारी मुलं ही अत्यंत गरिबीतून येणारी आहेत. त्यांच्याकडं सगळ्या प्रकारची मागासलेपण आहे. संस्कृतीच्या बाबतीमध्ये आहे, आर्थिक बाबतीमध्ये आहे, विद्येच्या बाबतीमध्ये आहे. मी वर्गात आल्याच्या नंतरच त्याला शिकवीन आणि संपन्न करीन असा विचार केला तर ही मुलं ज्ञानापासून पारखी राहतील. तेव्हा असा विचार न करता तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जा आणि त्यांना शिक्षणाच्या किंवा महाविद्यालयाच्या शाळेच्या दारापर्यंत घेऊन या. हे जर काम तुम्ही केलात तर मला ते अत्यंत महत्त्वाचं काम वाटेल. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या वाढदिवसाला एखादा उपक्रम घेतला किंवा महाविद्यालय शाळेच्यामध्ये एखादा चांगले उपक्रम घेतले की त्यांना भाषण केल्याच्या नंतर हुरूप यायचा, त्यांचं आरोग्य ठणठणीत झाल्यासारखं वाटायचं. नवे एखादं चांगलं भाषण दिल्याच्या नंतर आवर्जून फोन करून म्हणायचे की मी आज कसं बोललो आणि माझ्या बोलण्यातले हे मुद्दे लोकांच्या लक्षात आले असतीलच. माझी तळमळ एवढीच आहे की याच्यातनं तुम्हा सगळ्यांना प्रेरणा मिळावी आणि ज्या उद्देशानं हे सगळं सुरू केलं आहे ते आणखीन उंचीवर जावं या पद्धतीची तळमळ आयुष्यभर घेऊन जगणारं हे मोठं व्यक्तिमत्व दुर्दैवाने म्हणा किंवा वय झाल्यामुळं शेवटी नियतीनं तरी मला असं वाटतं की त्यांना खऱ्या अर्थानं खूप आयुष्य दिलं, परंतु आपल्या माणसांचा स्वार्थ असतो. आपली माणसं किती वर्ष राहावीत असं वाटतं. आम्हाला वाटत होतं की आणखीन त्यांनी 100ही गाठावी आणि त्यांचा सहवास लाभत राहावा, त्यांचे विचार असेच ऐकत राहून आम्हाला प्रेरणा मिळावी. परंतु नियतीचा घाला पडला आणि ते आपल्यातनं शरीराला निघून गेले. असं जरी असलं तरी त्यांचे विचार हे अजरामर आहेत, अनमोल आहेत. वेळोवेळी आपल्याला जेव्हा जेव्हा मला असं वाटतं की आपल्यामध्ये निराशा येईल, आपल्यामध्ये कुठल्या प्रकारचा नकारात्मक विचार येईल, आपल्यामध्ये काम करण्याच्या बाबतीतली थोडीशी थंडावा निर्माण होईल, त्या वेळेला आपण कर्मवीरांचे हे विचार जर वाचले, ऐकले तर मला खात्री आहे की निश्चितपणे आपल्याला काम करण्याचं बळ मिळेल. ते बळ मिळावं यासाठी साहेबांनी आम्हाला जिथे असतील तिथून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं त्यांच्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा साहेबांच्या अनमोल विचारांना खरोखरच मी या ठिकाणी शिरसावंद्य मानतो आणि त्यांच्या प्रतिमेला आणि विचारांना पुनश्च एकदा मनपूर्वक अभिवादन करून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की हे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवून साहेबांच्या विचारांचा जागर आपण वृद्धिंगत करावा एवढीच नम्र अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी मी वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार.